हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप सगळे ठीक असा. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय, पण टाइम नाही भेटला होता. पण आता तुमच्यासाठी एक नवीन प्लेस घेऊन आलो जिथे आपल्याला पाहायला भेटतील सेवन वंडर आणि भरपूर असे काही काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आज नवीन पाहायला भेटतात. हे गार्डन आहे शिवार गार्डन म्हणून, मीरानूर डिस्ट्रिक्ट आहे लोकेटेड. तर तुम्ही इकडे वॉकिंग 7-8 मिनिटाच्या डिस्टन्स तुम्ही येऊ शकता. बाकी तुम्हाला आतमध्ये काय काय आहे, काय मजा करता येईल, काय सगळं काय नवीन नवीन बघायला भेटेल ते आपण आतमध्ये जाऊन बघू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा. तर काय आता आम्ही एंट्री केलेली आहे. तर तिकीट पाहू शकता तुम्ही, फक्त 10 रुपये तिकीट आहे, काही महाग नाही आहे. आतमध्ये आता जाऊ पण स्टार्टिंगलाच बघा काय व्ह्यू आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. पहिलाच घोडा दिसला आम्हाला, त्या घोड्यावर बसायला चाललो. हा बघा, हा पहिलाच आपल्याला दिसलेला आहे. अजून ते पाहू काय आपल्याला नवीन नवीन भेटतं बघायला. आणि हे पूर्ण, हे बघा, हे पूर्ण आहे ना डिस्नीलँड सारखं दिसतं. डिस्नीलँड मध्ये कासेल वगैरे बोलतात त्यांना. तर हे पूर्ण पहिली स्टार्टिंग थीम डिस्नीलँडची केली आहे, कासेल टाईप. आणि पुढे एंट्री आता बघू आपण नवीन काय अजून बघायला भेटतं. आता आपण आलो सेवन वंडर स्पॉटला. या बाजूला तुम्ही पाहू शकता पहिला आपला वंडर ताजमहल. हा बघा, ताजमहल त्याने कोणासाठी बांधलेलं काय माहिती, पण ताजमहल आहे. हे बघा ताजमहल. हा 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 आहे आपला छोटा ताजमहल. एकदम छोटा ताजमहल आहे. तिथे जायची जागा पण नाही बघा, एवढी जागा आहे जायची. तर आता आपण ताजमहल बघितला. आता आयफेल टॉवर बघणार. आजपर्यंत तुम्ही कधी आयफेल टॉवरला हात नाही लावला, पण हे बघा मी हात लावतोय. सगळ्यात मोठा आयफेल टॉवरला मी हात लावून राहिलो. आता आता पाहू दुसरीकडे कुठे काय अजून बघायला भेटतं तर. या आता पाहू शकतो आपण जिजस क्राइस्ट आपण स्टॅच्यू समोर आलेलो आहे. खूप असा भव्य असा स्टॅच्यू आहे. पण हा याच्यापेक्षा जास्त मोठा कुठेतरी आहे, तर माहित नाही आहे मला. पण इकडे एवढाच आहे. अच्छा. आपण जिजस क्राइस्ट पुतळा बघितला. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट फ्लाईट पकडली आणि मी न्यूयॉर्कला आलो. आणि हे पाहू शकता न्यूयॉर्कला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा आहे. आणि मी म्हणजे आमची फ्लाईट अशी टाइम टू टाइम फ्लाईट आहे लगेच. न्यूयॉर्कसाठी फ्लाईट पकडली आणि न्यूयॉर्कला उतरलो. न्यूयॉर्क वरून डायरेक्ट आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला आलो. मस्त त्या फोटो काढायचे तो. तर गाईज आता आपण न्यूयॉर्क वरून निघतोय. पुढचं लोकेशन बघू, अजून माहित नाही मला नक्की कोणते कोणते लोकेशन कव्हर करायचे आहेत. पण मला न्यूयॉर्कवरून आता फ्लाईट आहे इंडियासाठी. तर मग मी आता न्यूयॉर्कवरून इंडियाला जातोय. बघू आता आपण पुढे काय होतं ते. फ्लाईट आमची डिले होती, त्यामुळे आम्ही ती फ्लाईट कॅन्सल केली. आता आम्ही इटलीला आलोय. तर इटलीला बघू शकता टॉवर ऑफ पिसा. हा टॉवर मनोरा मनोरा बोलतात त्याला. पिसाचा एक मनोरा आहे. हा बघू शकता तुम्ही. थोडं काम चालू आहे इकडे. थोडं मनोऱ्याचं काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यावर तुम्ही इकडे मस्त व्हिजिट द्या. खूप चांगलं आहे. आता आपण जाणार आहे पुढच्या लोकेशनला. हा मनोरा आपण पाहून पाहून झाला आपला. तिकडे त्याची सगळी हिस्ट्री लिहिलेली आहे. इथली जे छोटासा शहर तिचा यही वही काय लिह. तर गाईज आता आम्ही पिसावरून म्हणजे इटलीवरून आता आम्ही कुठे गेलेलो आहे, काय बोलतात त्याला, अलादीनच्या गावी गेलेलो. तर अलादीनच्या गावी आम्हाला त्याचं घासण्याचं ते चिराग भेटलेलं.
असा सापासारखा निघालाय बघा ना तो. तर मला तो चिराग भेटायला जायचं आहे, पण इथे जाऊ देणार नाही. तो चिरागला मला हात नाही लावू दिला, नाहीतर मला पण तो घासून जीन पाहिजे होता. तर आता हे फॅन्टसी लँड आहे. इकडे मला तर वाटतं इव्हिनिंगला ओपन होतं. हे अजून काम चालू आहे आणि पूर्ण गार्डनचं ना पूर्ण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि हे गार्डन शिवार गार्डन हे आपल्याला मिरर रोड ईस्टला वॉकिंग 7 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे. तिकडे आता पिकनिक येते, लहान पोरांचे पिकनिक्स वगैरे येतात. आणि काही असे ठिकाणचे आहेत ते आता रिडेव्हलप करतात आहे, म्हणजे काही त्यांचं काम म्हणजे काम वगैरे करून ते सगळं नवीन बनवतात आहे. पण इकडे तुम्हाला 7 वंडर्स आणि आपलं ऐतिहासिक सगळं तुम्हाला इथे पाहायला भेटेल. त्याचे बोलतात ना एक छोटं स्वरूप म्हणून हे गार्डन बनवलेलं आहे. आणि लहान मुलांसाठी हे खूप म्हणजे चांगलं प्लेस आहे. तर तुम्ही लहान पोरांना घेऊन इथे येऊ शकता. तिकीट फक्त 10 रुपये आहे. आणि हे फॅन्टसी लँड पण आता डेव्हलप होतं, अजून नवीन चालू आहे काम. आपण त्यांना विचारूया कधी चालू होतं ते. हे कब चालू होतं तिथं रात्री 12 वाजता चालू होतं का? म्हणजे पुरा चालू आहे. तर हे बोलतात की दुपारी बहुत चालू आहे. बहुत चालू मतलब पूरा 50-50 है. पूरा नहीं. तर हे बोलतात की आता 12 वाजेपर्यंत चालू होईल सगळं. तर आपण हे पण एक्सपिरियन्स करूया. 12 वाजेपर्यंत थांबू. आता वाजले किती? 11:30 वाजलेले आहेत. तर आता अर्धा तास वेट करायला काय हरकत नाही. ते पाहू शकता तुम्ही. हे बघा इथून ट्रेनमध्ये जाते. आणि खूप असं चांगलं असं फॅन्टसी लँड आहे. तर मला तर हे आवडलं आहे. आता इकडचं एक्सपिरियन्स कसं काय आहे ते बघू. अजून पण इकडे काम चालू आहे, पण बघू 12 वाजता काय काय चालू होतं ते बघूया. आणि जर आपल्याला करायला भेटलं एन्जॉय तर इकडे एन्जॉय करूया आपण. तर तुम्हाला 12 वाजता मी दाखवतो की काय काय आपण चालू करताय ते लोक, आणि आपल्याला काय काय राईड करता येईल. तर आपण इकडे राईड करू आणि बाकीचं मग बघू. त्यांना ते देत असतील तर आपण सगळे काय एन्जॉय करू. तर आपण पाहूया नंतरचं. लहान मुलांसाठी असं खूप राईड्स आहे तिथे. खूप म्हणजे पूर्ण हे फॅन्टसी लँड हे लहान मुलांसाठी आहे. पण काही काही राईड असे आहेत तिथे लहान मुलांना अलाउड नाही. जसं की ही वाली राईड आहे. ह्या राईडमध्ये लहान मुलांना अलाउड नाही आहे. आणि ही एक राईड आहे तिथे पण एज लिमिट आहे. आणि ही एक असेल कदाचित राईड, ही मला माहीत नाही. आणि अजून काय हे इथे काय आहे फन गाईज पाहू शकता तुम्ही. इथे छोटी छोटी मुलं आले सगळे पिकनिकसाठी. पिकनिकला सगळे मुलं आले तिकडे. आता ते पण इकडे एन्जॉय करतील. राईड्स वगैरे आता चालू होईल तेव्हा ते पण राईड वगैरे खेळतील. पूर्ण असे स्कूलची पिकनिक होते. पाहू आपण आता नंतर 12 वाजता काय होतं, काय काय राईड चालू होतात ते तुम्हाला मी खूप छान लागले आहे. आता आम्ही गोळा खायला आलो. पाहू सगळे बनवतात आता गोळा. तर आम्ही गोळा खाऊ. आणि ते बोलतात की 15-20 मिनिटांमध्ये सगळं चालू आहे. तर मग मला पण एक राईड आवडले, ती बघू आता चालू झाली तर मग ती राईड करू. नाहीतर मग पाहू दुसरं काय भेटतं. तर तोपर्यंत तुम्ही बघत राहा.
तर काय आता आम्ही आलोय हॉरर हाऊस मध्ये. ते बघा पाहू शकता इकडे हाऊस आहे. आता मी आतमध्ये जाणार आहे, तिकीट काढलेलं आहे त्याचा. आता आतमध्ये जाणार आहे, बघू आतमध्ये आपण काय काय हॉरर आहे आणि काय काय कॉमेडी करता येते त्या हॉरर लोकांसोबत आपण बघू. आता थोड्या वेळात आम्ही आता एंट्री होऊ, त्याच्यानंतर मग तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दाखवतो. काय नाही चल चल बाबा. पेट्रोल संपलं वाटतं गाडीचा. चालत नाही, एवढीच चालते. बघा आपल्या सगळे झप्पर विंपर आहेत मस्त. खरं इकडे बसायला दिलं असतं ना मला, मीच बसून चालवली असते मस्त. आता काय बोलायचं तर गाईस, तेवढंच आता आजच्यासाठी एवढंच दाखवणार, कारण तिथे जास्त बोलतात ना काम चालू आहे म्हणून जास्त राईड्स वगैरे ओपन नव्हते. त्यांना म्हणजे सांगितलं आम्ही, ते बोलतात की एवढे राईड आता लहान पोरांसाठी ओपन होते, पण मोठ्या लोकांसाठी अजूनपर्यंत ओपन केले नव्हते त्यांनी. तर काही एखाद महिन्यामध्ये ते काम कंप्लीट होईल. आपण 1 महिन्यानंतर वापस येऊ इकडे. फक्त की म्हणजे काय ते होतं ते राईड्स वगैरे कंप्लीट करायसाठी आपण इकडे येऊ. आणि इथे ते अजून एक राईड आहे, ते ट्रॅम्पोलिंग वगैरे, त्याच्यानंतर चढणं काय बोलतात त्याला, क्लाइम्बिंग वगैरे, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तिकडे. पण ते आता सध्या काम चालू आहे ना, त्यामुळे बंद आहे. आणि त्यांचा टाईमसुद्धा झालेला. तर जेवढं आपण एक्सपिरियन्स करता आलं तेवढं केलं, जेवढं एक्सप्लोअर करता आलं तेवढं आपण केलं. आता नेक्स्ट याचाच सेकंड पार्ट येईल, तेव्हा आपण सगळे म्हणजे A to Z राईड आपण कंप्लीट करूया. लहान मुलांच्या पण राईड करूया, लहान मुलांच्या पण सगळ्या गोष्टी आपण करू. आणि अजून 2-3 मूवीचं वगैरे एक्सपिरियन्स आहे त्याच्यात, म्हणजे जे 3D मूवीज वगैरे, अजून काय ते मिररचं वगैरे होतं. चांगले असे आहेत, ते आपण एक्सपिरियन्स करूया. तोपर्यंत हाच व्हिडिओ म्हणजे एवढाच व्हिडिओ मी बनवतो. आणि याचा सेकंड पार्ट आपण 1 महिन्यानंतर येईलच, तर तुम्ही पूर्णपणे बघा. चला तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चलो.